रामदास नरसय्या इप्पाकायल प्राथमिक शाळेत बुधवारी दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी पालक शिक्षक संघाच्या वतीनं हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ गीता जुक्कन मुख्याध्यापिका, प्रमुख पाहुणे सौ लता चन्ना महिला उद्योजिका, सौ वेणी बंगा सारथी क्लासेस संचालिका, सौ उत्कर्षा कुचन योग शिक्षिका, सौ लक्ष्मी बुरगुल ब्युटी पार्लर ट्रेनर, इप्पाकायल कुटुंबीय, सौ रेणुका बुधारम स्वरांजली चॅनल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। या सर्व माता पालकांना स्वावलंबी बनवण्यासाठी व त्यांचे आरोग्य याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। आपल्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे थोडा तरी। आपण सुदृढ तर आपलं घर सुदृढ, एक स्त्री सुदृढ सुसंस्कृत राहिली तर पूर्ण घराला पुढे नेऊ शकते। मग त्यासाठी तुम्ही सुदृढ, स्वावलंबी आणि तुमचं स्वास्थ्यही चांगलं राहिलं पाहिजे। या निमित्त आपण हा कार्यक्रम आयोजित केला। नुसतं हळदी कुंकू म्हणून, गेट टुगेदर म्हणून पण नाही, तुम्हालाही काहीतरी नवीन मिळायला पाहिजे। या हेतूने मॅडमने आज जे काही पाहुण्यांना बोलवले, ज्यांच्याकडनं तुम्हाला माहिती मिळालेली आहे ते खूप चांगली माहिती आहे, त्याचा उपयोग करून घ्या। आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणलं की उखाण्यांचा कार्यक्रम असतो। मग मी प्रथमतः गेस्टना विनंती करते की आम्ही त्यांना हळदी कुंकू आणि वाण दिलेले त्यांनी उखाणे घ्यावं। मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना वंदन करून मी व्यंकटेशचे नाव घेते। रामदास नरसय्या इप्पाकायल शाळेच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम। मंगल गौरी मंगल माते सदा पूजते तुला, मंगल गौरी मंगल माते सदा पूजते तुला, प्रभाकरांचे नाव घेते माझ्या पालकांच्या साक्षीने तू। शांत चित्ताने चेहऱ्याकडे बघा। लक्ष्मी रूप एक आहे, सरस्वती रूप एक आहे, शक्ती रूप एक आहे आणि नवदुर्गा म्हणतो ना, त्यात अनेक नावं पण आहेत। भद्रकाली आहे, गौरी आहे, चंडी आहे, चामुंडी आहे, ते सर्व रूप दिसायला लागतात। म्हणजे जेणेकरून देवलोकातून सर्व देवतागण आल्यासारखं वाटतं। ऋणानुबंध वाढवण्याचा नववर्षातील पहिला सण आणि त्या निमित्ताने सर्वजण आपण एकत्र येतो। पूर्वी एकत्र येण्याची संधी खूप कमी मिळायची। बायकांना घरातून बाहेर पाठवलं जात नसायचं। मग त्यांना घरातून बाहेर काढण्यासाठी खूप म्हणजे चालीरीती आपल्या होती की बायकांनी इकडे जाऊ नये, तिकडे जाऊ नये, फक्त अशा हळदी कुंकू समारंभासाठी वगैरे त्यांना बाहेर पाठवलं जात होतं। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दासरे मॅडम व आभार प्रदर्शन सौ बोरला मॅडम यांनी केले।